गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे। यासाठी वन विभाग बचावाचे धडे देण्यासाठी गावात जनजागृतीपर चित्रफीत दाखवत असतानाच दुसरीकडे त्याच घराच्या मागे दबा धरून बसलेल्या बिबट्याने एका तरुणावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना कुरखेडा तालुक्यातील धमदिटोला येथे घडली। 24 फेब्रुवारीला रात्री 8 वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला। वनाधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच हा हल्ला झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून वन विभागाच्या जनजागृती मोहिमेचा पुरता फज्जा उडला आहे। सदानंद उईके असे जखमी तरुणाचे नाव आहे। धमदिटोला परिसरात मागील आठवड्याभरापासून एका बिबट्याने धुमाकूळ घातला आहे। गावकऱ्यांमधील भीती दूर करण्यासाठी वन विभागाचे पथक गावात फिरते चित्रपटगृह चालवत होते। बिबट्यापासून स्वतःचा बचाव कसा करावा याचे मार्गदर्शन सुरू असतानाच सदानंद उईके हा तरुण लघुशंकेसाठी घराच्या मागील बाजूस गेला। तिथेच दबा धरून बसलेल्या बिबट्याने थेट सदानंदच्या अंगावर झडप घेतली। सदानंदने आरडाओरड केल्यावर चित्रफीत पाहणारे नागरिक आणि वनकर्मचारी घटनास्थळाकडे धावले। लोकांचा गराडा पाहताच बिबट्याने तिथून धूम ठोकली, ज्यामुळे सदानंदचा जीव थोडक्यात वाचला। त्याला तातडीने कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। बिबटचा धुमाकूळाने गावकरी प्रचंड दहशतीत आहे। रात्री पहाटे त्यांचे घराबाहेर पडणे कठीण झाले आहे। वन विभागाने या बिबट्याला तात्काळ बंदिस्त करून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे अशी मागणी करण्यात येत आहे।